रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणतंही क्षेत्र नाही ज्याच्यात ज्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं नाही. कृषी क्षेत्र असो, राजकारण असो, कायद्याचं क्षेत्र असो, क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, महिलांचे प्रश्न असतील, वंचितांचे गरिबांचे प्रश्न असतील, जातीयता असेल, विषमता असेल, कुठलाही असा विषय नाही की ज्या विषयावर डॉक्टर बाबासाहेबांनी काम केलेलं नाही. मित्रांनो, विचार करा की 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि त्यापूर्वी त्याच दरम्यान भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या. त्या समितीमध्ये माझ्या माहितीनुसार 285 ते 290 देशातील तज्ज्ञ व्यक्ती होते. ही समिती स्थापन करून आपल्या भारत देशासाठी स्वतंत्र संविधानाची निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार होती. आणि एवढे भारतामध्ये त्यावेळी देखील विविध समाजातले, विविध जातीचे, विविध धर्माचे तज्ज्ञ व्यक्ती असताना डॉक्टर बाबासाहेबांसारख्या एका दलित व्यक्तीची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हा भारत देशानं त्यांचा केलेला सन्मान होता, त्यांच्यावर दाखवलेला विश्वास होता. त्या ठिकाणी एखादा सवर्ण व्यक्ती नेमला जाऊ शकला असता, अन्य जातीचा एखादा व्यक्ती नेमला जाऊ शकला असता, परंतु त्यांच्या ज्ञानाची पातळी होती, त्यांच्या ज्ञानाची खोली होती, खूप जास्त होती आणि सगळ्यांना त्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे घटनेचा मेन जो ड्राफ्ट आहे, मुख्य मसुदा जो आहे, तो मुख्य मसुदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समितीनं त्या ठिकाणी तयार केला. आता हे भारताचं संविधान अर्पण कोणाला करायचं? मग कोण म्हणले महात्मा गांधीजींना करू, कोण म्हणले एखाद्या देवाला करू, कोण म्हणले एखाद्या धर्माला करू, कोण म्हणले एखाद्या भाषेला करू. परंतु ह्या सगळ्यांच्या विचारावर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे भारत देशाच्या लोकांचं संविधान आहे आणि हे आपण भारत देशाच्या लोकांनी निर्माण केलेलं आहे आणि आपणच भारताच्या लोकांना ते अर्पण केलेलं आहे. त्यामुळे भारताच्या संविधानाची सुरुवात, त्याचा जो सरनामा आहे, राज्यघटनेचा सरनामा आहे, तो जर बारकाईनं वाचला तर त्या ठिकाणी लक्षात येईल की आम्ही भारताचे लोक आमच्यासाठी हे संविधान निर्माण करतोय आणि आम्ही आम्हालाच अर्पण करतोय. ते कुठल्याला देवाला, कुठल्या धर्माला, कुठल्या व्यक्तीला, कोणालाही ते अर्पण केलेलं नाही. आणि ही सगळी जी काही संविधानाची जडणघडण आहे, इतर लोकांची त्याला साथ होतीच, परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. हे संविधानाविषयी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, पण इतर त्यांचे अनेक क्षेत्र आहेत, बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. काही वेळा त्यांचे मतभेद देखील झाले. तत्कालीन समकालीन जे राजकीय व्यक्ती होते, सामाजिक व्यक्ती होते, त्यांच्याशी त्यांचे मतभेद देखील झाले. परंतु डॉक्टर बाबासाहेब स्वतःच्या मतावर ठाम राहिले. त्यांनी 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. याचं कारण होतं हिंदू धर्मामध्ये जी काही विसंगती होती ती त्यांना मान्य नव्हती. आणि आपल्याला माहिती आहे की मनुस्मृतीसारख्या एका ग्रंथाचा आपल्या देशावर पगडा होता, आजही आहे, त्याला मानणारे लोक पण आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विषमता नष्ट करण्यासाठी 1927 साली महाडच्या चौदार तळ्यावर ही मनुस्मृती जाळली आणि त्या ठिकाणी त्यांनी भारतासाठी नवीन संविधान हे 1950 साली देशाला अर्पण केलं. म्हणजे हा जो काही प्रवास होता, हा जो काही त्यांचा प्रवास होता, हा फार संघर्षमय प्रवास होता. आता आपल्यासाठी काय आहे? आपण प्रत्येकजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनू शकतो का? तर नाही. परंतु त्यांचे विचार नक्की आत्मसात करू शकतो, त्यांचे विचार आचरणात आणू शकतो. त्यांनी कसं संघर्ष केला परिस्थितीशी, त्यांना त्यावेळी
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या घरामध्ये किंवा ते ज्या ठिकाणी अभ्यास करायचे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नव्हती, त्या ठिकाणी AC नव्हता, त्या ठिकाणी ट्युशन क्लासेस नव्हते, घरची खूप श्रीमंती होती की घे पैसे, घे टू व्हीलर, घे मोबाईल आणि जा शिकायला. असं काही होतं का? असं काहीच नव्हतं. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या गुणवत्तेनं सिद्ध केलं. माहिती त्यावेळी झाली. डॉक्टर धनंजय कीर यांनी लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चरित्र माझ्या वाचनात आलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीविषयी मला एवढी जिज्ञासा निर्माण झाली की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे काही मिळेल ते मी वाचत असतो. माझ्या घरामध्ये त्यांच्या जीवनचरित्रावरची पुस्तकं आहेत आणि अतिशय प्रेरणादायी असा त्यांचा इतिहास आणि त्यांचं जीवनचरित्र आहे. तर ह्या सगळ्याचं आपण नक्की स्मरण केलंच पाहिजे. आंबेडकर जयंती आपल्याला साजरी करायची आहे, बुद्ध जयंती साजरी करायची आहे, त्या दिवसापुरती आपण साजरी करायची आणि इतर दिवशी आपण हे विचार विसरून जायचं असं कोणी कृपया करू नका. तरुण मुलांना माझं सांगणं राहील की मित्रांनो, स्पर्धेचं युग आहे. या ठिकाणी बऱ्याचशा भगिनी बसलेल्या आहेत, त्यांची मुलं बरीचशी या ठिकाणी उपलब्ध नसतील. त्यांनाही माझं सांगणं आहे की मुलांच्या शिक्षणासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करा. जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण त्यांना शिक्षण द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिक्षण दिल्यानंतर थांबायचं नाही आहे. शिक्षण घेतल्यानंतर चांगला रोजगार मिळवण्यासाठी, चांगला व्यवसाय करण्यासाठी धडपड करायची आहे. आपल्याकडे काय होतं की शिकतात मुलं आणि नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही रोजगार मिळत नाही म्हणून मग नैराश्याच्या गर्तेत जातात आणि त्यांना समजत नाही की आपण काय करावं. बरीच मुलं त्या ठिकाणी मग व्यसनाच्या आहारी जातात. असं काही कोणी करण्याची गरज नाही आहे. एखादी नोकरी मिळाली नाही किंवा एखादा रोजगार मिळाला नाही म्हणून आयुष्य संपलं अशातला काही भाग नसतो. त्यासाठी धडपड करत राहायचं आहे आपण आणि कालच्यापेक्षा आज बेस्ट आपण काय करू शकतो, कालच्यापेक्षा आज चांगलं काय करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये हे आपण ठरवायचं आहे. आपण गृहिणी असा, आपण सामाजिक कार्यामध्ये असा, आपण विद्यार्थी असा, आपण एखादी नोकरी करत असा, आपण उद्योग करत असा, जे काही करताय, डॉक्टर बाबासाहेबांच्या चरित्रावरून एवढंच शिकण्यासारखं आहे की कालच्यापेक्षा आज माझं बेस्ट परफॉर्मन्स मी कसं देऊ शकतो. गृहिणी म्हणून मी बेस्ट काय करू शकते, एक पिता म्हणून मी बेस्ट काय करू शकतो, एक मुलगा म्हणून आई वडिलांसाठी बेस्ट काय करू शकतो, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कालच्यापेक्षा चांगलं काय करू शकतो. हे सगळ्यांनी जेव्हा आपण ठरवू तेव्हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेबांचे विचार ते अंमलात आणण्यासारखे होतील. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं बोलण्यासारखं भरपूर आहे, वास्ट आहे, खूप मोठा सब्जेक्ट आहे. मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही कारण मी एवढा मोठा माणूस नाही की त्यांच्या जीवनचरित्रावर मी बोलू शकतो. परंतु माझ्या आयुष्यामध्ये जे काही थोरा मोठ्यांची चित्रणात्मक पुस्तकं वाचली त्यावरून माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. एक वय असतं की आपल्याला कथा कादंबऱ्या आवडतात, परंतु आताचं जे जमाना आहे तो मोबाईलचा आहे. बरीचशी मुलं मोबाईलवर बघणं, रील बघणं, मोबाईलवर काहीतरी बघत बसणं ह्या गोष्टी करतात. मोबाईल बघणं, मोबाईल वापरणं वाईट गोष्ट नाही आहे, परंतु त्यामध्ये सगळं काही जे साहित्य आहे, सगळं जे काही मटेरियल आहे त्यात काय बघावं हा चॉईस आपला आहे. तर त्याच्यामध्ये जे काही चांगलं आहे ते बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, मोबाईल हा तुमचं मनोरंजन करू शकतो, तुमचा टाइमपास करू शकतो. मोबाईल तुमचे विचार घडवू शकणार नाही, कारण मोबाईलमध्ये काय आहे, जे समोर येतं ते आपण बघत जातो. आपण चॉईसने जेव्हा आपण बघू तेव्हा आपले विचार घडतील आणि तसं बऱ्याचदा होताना दिसत नाही. मात्र एक नक्की आहे की थोरा मोठ्या व्यक्तींची चरित्र, थोरा मोठ्या व्यक्तींनी केलेले कार्य ह्याची जी पुस्तकं असतील ते 100% तुमचे विचार घडवतील. आणि त्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण बौद्ध विहार चालू केलेला आहे, तर या ठिकाणी थोरा मोठ्यांच्या व्यक्तींची चरित्र असणारी किंवा मोटिवेशनल स्वरूपाची वेगवेगळी पुस्तकं आहेत, खूप छान पुस्तकं आहेत. दुर्दैवानं आजकाल वाचनालय ओस पडत चाललेली आहेत. तर या ठिकाणी आपण अगदी 10 पुस्तकं 20 पुस्तकांपासून सुरुवात करून एक छोटंसं वाचनालय, एक कपाट आणि त्यामध्ये काही पुस्तकं आणि एक सर्टन टाईम त्यासाठी मुलांना आणि त्या मुलं त्या ठिकाणी येऊन ती पुस्तकं वाचत बसतील अशी व्यवस्था आपण करावी. हे या निमित्तानं मी आपल्याला सूचना करतो. त्यामध्ये माझं जर काही मदत लागली तर मी देखील त्यामध्ये सहकार्य करेन. आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि यापुढे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालत राहावं यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.